सरकारच्या एका निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी 26 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली। ठिकठिकाणी हजारो विद्यार्थी रस्त्यांवर उतरले। विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटना या आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या। हे आंदोलन केवळ उत्तर प्रदेश पुरतं मर्यादित न राहता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचलं। मंगळवारी दिल्लीतही आंदोलनं झाली। हा विरोध आणि ही आंदोलनं का आणि कशासाठी सांगते तर विद्यापीठ अनुदान आयोग, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थातच UGCनं 2026च्या सुरुवातीलाच म्हणजे 13 जानेवारीला देशभरातल्या विद्यापीठांमध्ये नवा नियम लागू केलाय। या नियमाचं नाव आहे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन। हा नियम देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी आणला असल्याचं UGC कडून सांगण्यात आलंय। मात्र या नियमांविरोधात आता जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। हे नियम जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या नियमांविरोधात मोठी आंदोलनं झाली। या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात। हा सगळा विषय नेमका आहे काय? UGCचे नवे नियम काय आहेत? या नियमांना एवढा विरोध का होतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सुमित घोरपडे। सगळ्यात आधी UGCचा नवा नियम काय आहे ते समजून घेऊयात। या नियमाचं नाव आहे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन। विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभाव रोखणं हा या नियमामागचा उद्देश। परंतु या नव्या नियमामध्ये नेमकं काय म्हटलंय? काय काय बदल प्रस्तावित आहेत? तर नवीन UGC नियमांनुसार देशातल्या प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी कमिटी आणि इक्विटी पथक स्थापन केले जाईल। ही इक्विटी कमिटी SC, ST आणि OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकेल आणि निर्धारित वेळेत त्या तक्रारींचं निवारण करेल। 9 सदस्यांच्या या कमिटीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग आणि महिलांचा समावेश असेल। या सर्व संस्थांमध्ये 24/7 हेल्पलाईन आणि तक्रार प्रणाली स्थापन केली जाईल। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची मान्यता रद्द केली जाईल किंवा त्यांचे निधी गोठवले जाईल। कॉलेज परिसरात समानतेचं वातावरण तयार करणं, वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करणं, विद्यापीठात जाती आधारित भेदभाव होण्याआधीच तो रोखणं, तसा प्रकार झालाच तर पीडित व्यक्तीची मदत करणं ही जबाबदारी या कमिटीची असेल। खरं तर आज भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा राहिलेली नाही, तर समाजात समता, न्याय आणि घटनात्मक मूल्य रुजवण्याचं काम या शिक्षण व्यवस्थेकडून होत असतं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये जातीय भेदभावाच्या घटना समोर आल्या। या सर्व घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन UGCनं हा नवा नियम लागू केलाय, ज्यावरून आता मोठा वाद निर्माण होतोय। काही जणांच्या मते हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक आहे, तर काही जणांना असं वाटतंय की हा निर्णय एकतर्फी असून त्यामुळे शिक्षण संस्थांचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं। या नियमाला विरोध कोणाकडून होतोय आणि या विरोधाची नेमकी कारणं काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात। तर माध्यमांमधील माहितीनुसार विद्यार्थी तसेच काही संघटनांकडून हा विरोध होतोय। विशेषतः जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून हा नियम रद्द करण्याची मागणी होती। त्यांच्या मते हा नियम एकतर्फी आहे, जो सर्व विद्यार्थ्यांना लागू न होता फक्त विशिष्ट प्रवर्गापुरताच मर्यादित आहे। तसंच त्यामध्ये भेदभाव हा स्पष्टपणे परिभाषित केलेला नाही। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात देखील एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेनुसार UGCची जातीय भेदभावाची नवीन व्याख्या ही फक्त SC, ST आणि OBC प्रवर्गांना लागू होते, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीतील उमेदवारांना पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे। जनरल कॅटेगरीतील उमेदवारांना देखील जातीय भेदभावाचा सामना करावा लागतो, पण त्याचा कुठेही उल्लेख नाही। तसेच इक्विटी कमिटीवर जनरल कॅटेगरीतील प्रतिनिधी असणं अनिवार्य नाहीये। या तरतुदीमुळे समितीचे निर्णय एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण होते। खोट्या तक्रारींसाठी शिक्षेची कोणतीही तरतूद नाही। नवीन नियमांमध्ये खोट्या तक्रारींना परावृत्त करणारी जुनी 2012ची तरतूद काढून टाकण्यात आली आहे। अशा खोट्या तक्रारींमुळे मुलांचं करिअर खराब होण्याचा धोका देखील निर्माण होतो। नियमांना विरोध करणाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की हा UGC कायदा केवळ शैक्षणिक मानकांपुरता मर्यादित आहे। हा कायदा वांशिक भेदभाव किंवा छळाचं थेट नियमन करत नाही। काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तर हेट बेस्ड टार्गेटिंग होण्याचीही भीती व्यक्त केली आहे। या दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजस्थानात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की कोणालाही त्रास होऊ दिला जाणार नाही, कोणताही भेदभाव होणार नाही। भेदभावाच्या नावाखाली या नियमांचा गैरवापर करण्याचा अधिकार कोणालाच नसेल। याची जबाबदारी UGC, भारत सरकार, राज्य सरकारांची असेल। जी व्यवस्था तयार होईल ती राज्यघटनेच्या चौकटीतच असेल
आणि हे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होईल। दरम्यान UGCच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ खुल्या प्रवर्गाच्या समुदायाकडून 1 फेब्रुवारी रोजी जोधपूर बंदचं आवाहन करण्यात आलंय। गुरुवारी 29 जानेवारी रोजी या प्रकरणी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त ठरलेल्या UGCच्या नियमांना स्थगिती दिली आहे। नवे नियम हे अस्पष्ट असून या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवले। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 19 मार्च रोजी होणार आहे। खरं तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत जातीय भेदभाव असणं हे लोकशाहीसाठी धोकादायकच आहे। मात्र हा भेदभाव रोखण्यासाठी बनवलेले कायदे व नियम हे सर्वसमावेशक असणं तितकंच महत्त्वाचं आहे। नव्या नियमांमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संरक्षण मिळेल हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला अन्याय होणार नाही याची खात्री पटवून देणं हे UGC समोरचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे UGC कडून आता काय निर्णय घेतला जातोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाविषयी आणि UGCच्या नव्या नियमांविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।